चांग भलचा गजर गुलाल खोबऱ्याची उधळण करत श्री क्षेत्रवाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा ही उत्सवामध्ये संपन्न झाली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश इथून लाखो भाविकांनी दख्खनच्या राजाचं दर्शनही घेतलं। दख्खनचा राजा ज्योतिबा हे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यातल्या भाविक आणि भक्तांचं कुलदैवत। या दैवताची चैत्र यात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। चांग भलं र चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं र चांग भलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांच्या उपस्थितीत सासन काठ्यांचं पूजन झालं। चांग भलं र चांग भलं देवा ज्योतिबा चांग। यानंतर उंच सासन काठी नाचवताना हलगी घुमक, कैताळ, झांज ढोल, ताशाच्या गजरानं डोंगरालाही ताल धरायला लावला। राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ आम्ही करणारच आहोत, हे कर्ज माफ करण्याचं बळ आम्हाला दे, असं साकडं चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिबाच्या चरणी घातलं। महाराष्ट्रातल्या जनतेचा आजची यात्रा हा खूप मोठा आनंदाचा आणि दर्शन घेऊन समाधान पावण्याचा दिवस आहे। त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत, पण जिल्हा प्रशासनाने सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी उभे केलेल्या आहेत। खाली पार्किंग झाल्यानंतर पायी चालत यावं लागायचं, यावेळेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहाय्याने मोफत बसेसची व्यवस्था केली आहे की जेणेकरून पार्किंगपासून देवळापर्यंत बसेसने येता येत आहे। ही यात्रा अतिशय सुखरूप पार पडावी, ही यात्रा अतिशय शांततेने पार पडावी। आत्ताच ज्योतिबाचं दर्शन घेऊन मी या ठिकाणी आलो। ज्योतिबाच्या चरणी मी प्रार्थना केलेली आहे की पुढच्या वर्षीसुद्धा, म्हणजे हे जे वर्ष आता चालू आहे 17-18, या वर्षीसुद्धा गेल्या वर्षीसारखा चांगला पाऊस व्हावा। गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे शेतकऱ्याचं उत्पादन 40,000 कोटीने वाढलं। याही वर्षी चांगला पाऊस व्हावा। गेले अनेक वर्ष दुष्काळामुळे शेतकऱ्याची खूप बिकट स्थिती निर्माण झाली आहे। येथे अनेक वर्ष पाऊस चांगला राहिला तर या बिकट स्थितीतून बाहेर पडायला शेतकऱ्याला मदत होईल। शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न वाढल्याशिवाय तो सुखी होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं महाराष्ट्रातलं एकरी उत्पन्न वाढावं यासाठी मी ज्योतिबाजवळ प्रार्थना केली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्ज आम्हाला माफ करायचंच आहे, ते माफ करण्यासाठीची ताकद ज्योतिबाने आम्हाला द्यावी अशी मी प्रार्थना ज्योतिबाच्या चरणी केली। विविध रंगांच्या आणि आकर्षक अशा सासन काठ्यांमुळे ज्योतिबा मंदिराचं सौंदर्य खुलून दिसत होतं। मानाच्या 65 सासन काठ्या आणि त्यानंतर इतर सासन काठ्यांची मिरवणूक ज्योतिबा मंदिर ते यमाई देवीपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली। दख्खनच्या राजाच्या यात्रेला अनेक राज्यातून जवळजवळ लाखो भाविक येत आहेत। आजचा हे दिवस, या दिवसाचं महात्म्य म्हणजे तसं बघायला गेलं तर यमाईच्या ज्या सासनकाठी जात असतात यमाई मंदिरला, त्या यमाई मंदिरला सासनकाठ्या जात असतात तर लग्न सोहळा आहे, जमदग्नी आणि रेणुकाचा अवतार जो आहे, तर त्या ह्याच्यात रेणुकाचा अवतार जो जमदग्नी आणि रेणुकाचा अवतार ह्या सासनकाठीच्या वेळेला तिथं लग्न सोहळा म्हणून ज्यावेळी परशुरामांनी त्यांना सांगितलेलं आहे की मी ह्या जन्मात दोघांना एकत्र आणेन आणि हा लग्न सोहळा तुमचा ह्या दख्खनच्या राजाच्या ह्या लावाजम्यासकट यमाई मंदिरामध्ये तो पूर्ण केला जातो। आज दख्खनच्या राजाचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे राजाला आज अलंकार पूजे रोजी राजाच्या आज अलंकारी पूजा बांधलेली आहे, महापूजा। त्याचबरोबर आजची सासनकाठीचा सोहळा आहे तो बरोबर 1 वाजता सुरू होईल। त्याचबरोबर पालखीचा जो मान आहे तो संध्याकाळी बरोबर 5 या दरम्यान 5ला पालखी इथून यमाईला जाईल आणि तिथं नंतर सांगता समारंभ होईल आणि लाखो भाविक जे आलेले आहेत सुख समाधान त्यांना लाभू दे हे आमच्या पुजारी व
सर्वांच्या वतीने ग्रामस्थ पुजारी यांना व भाविकांना असंच यश आरोग्य उदंड लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भरणाऱ्या राज्यातील सर्वात मोठ्या यात्रेपैकी ज्योतिबाची यात्रा एक आहे. यात्रेनिमित्त ज्योतिबाकडे येणारे सर्व मार्ग गर्दीनं फुलून गेले होते. यावर्षी यात्रेला बरेच भाविक आलेले आहेत आणि सगळेजण शांततेनं आणि रांगेत दर्शन घेत आहेत. यावेळेला दर्शनाची रांगेची सोय फार चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि भाविक पण उत्साहात गुलालाची खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत ह्या जयघोषात इथे आलेले आहेत आणि सगळे आनंदी आहेत, उत्साहात आहेत आणि सर्वांना इथे येऊन फार आनंद झालेला आहे. ज्योतिबाची सासनकाठी आम्ही इकडून जवळजवळ आमच्या पंजोबापासून म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वीपासून आम्ही गावातून जवळजवळ 250-300 लोक आम्ही या यात्रेमध्ये सहभाग घेऊन सासनकाठी घेऊन सगळे आमच्या गावातील सगळे नागरिक आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, मुली आहेत, सगळेजण मिळून आम्ही सगळे भक्त या ज्योतिबाला आम्ही गेले 100-125 वर्षे झाली आमच्या पंजोबापासून आम्ही इथं येत आहे आणि दरवर्षीप्रमाणे असे आनंदात सुखा समाधानात सगळं व्यवस्थितरित्या आम्ही ते येत आहे. आणि ह्यानंतर असाच एक पाऊस पडत असतो दरवर्षीप्रमाणे शेतकरी आम्ही सर्व शेतकरी मंडळ आहे सगळं आम्ही दरवर्षी देवाला एवढंच साकडं असते की बाबांनो दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू दे, पिकं चांगल्या पद्धतीने येऊ दे, शेतकऱ्याचं कल्याण होऊ दे. कोल्हापूरच्या व्यायाम स्टुडिओच्या विनायक मेहतर यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं ज्योतिबा मंदिर आणि लाखो भक्तांची टिपलेली दृश्य या यात्रेची प्रसिद्धी सांगणारी होती. यात्रेदरम्यान लाखो भाविकांनी श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं. प्रशासनानंही भाविकांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. सतेज औंधकर, महाराष्ट्र वन, सोलापूर. चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं.